Good morning, everybody. Welcome back to our classes, लॅपटॉप क्लासेस. ठीक आहे. आजचा आपलं सेशन नंबर आहे 20. ठीक आहे. बघूया आपण आज कोणते कोणते व्होकॅब आहे. तर आपला पहिला व्होकॅब आहे नोटोरियस. नोटोरियस म्हणजे काय? म्हणजे अ पर्सन किंवा समथिंग फेमस फॉर समथिंग मॅड. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध असतात. ठीक आहे. एका वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेला खूप प्रसिद्ध. मराठीमध्ये आपण त्याला बदनाम असं म्हणतो. सिनोनिम्स आहेत इनफेमस आणि डिसरेप्युटेबल. रेप्युटेबल म्हणजे सन्मानजनक असलेला. डिसरेप्युटेबल त्याच्या अपोजिट म्हणतो अपमानजनक असले. ठीक आहे. अँटोनिम्स आहे रेप्युटेबल आणि ऑनरेबल. ठीक आहे. ठीक आहे. नाही अनॲम्बिग्युअसली. अनॲम्बिग्युअसली म्हणजे काय? क्लिअरली अँड विदाउट कन्फ्युजन. अनॲम्बिग्युअसली म्हणजे काय? ॲम्बिग्युअसली म्हणजे द्विअर्थी म्हणजे दोन अर्थ असल्या. ठीक आहे. अनॲम्बिग्युअसली म्हणजे क्लिअर आणि स्पष्ट विदाउट एनी कन्फ्युजन. ठीक आहे. मराठीतलं ते स्किल स्पष्टपणे एकदम क्लिअर. सिनोनिम्स आहे क्लिअरली, डेफिनेटली. अँटोनिम्स वेगली आणि ॲम्बिग्युअस. ठीक आहे. नेक्स्ट आहे मस्टर. मस्टर म्हणजे काय? मस्टर म्हणजे टू गॅदर ऑर असेंबल करेज ऑर एनी ट्रूप्स. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट जमा करणे. तर ते कोणत्याही बाबतीत म्हणजे करेज किंवा ट्रूप्स. तर मस्टर म्हणजेच जमवणे. सिनोनिम्स बघा त्याचा गॅदर करणे, कलेक्ट करणे. अँटोनिम्स बघा डिस्पर्स आणि स्कॅटर. ठीक आहे. डिस्पर्स म्हणजे विखुरणे. असे वेगवेगळ्या भागामध्ये जे असे स्प्लिट होऊन जातात त्या पद्धतीनं डिस्पर्स असतं. स्कॅटरसुद्धा तेच असतं. म्हणजे एखाद्या गोष्टी करून अनेक गोष्टी अशा वेगळ्या होत जातात. तर स्कॅटरसुद्धा म्हणतात. नेक्स्ट आहे डिफेम. डिफेम म्हणजे काय? टू डॅमेज समवन्स रेप्युटेशन. ठीक आहे. आणि डिफेम म्हणजे त्याला एखादं डिफेम करणे, त्याचे रेप्युटेशन खराब करणे. ठीक आहे. त्याला बदनाम करणे अशा पद्धतीनं. मराठी अर्थ बदनामी करणे. सिनोनिम्स बघा स्टँडर्ड करणे, स्लँडर करणे आणि मलाईन करणे. ठीक आहे. मलाईन आवड बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारला जातो. ठीक आहे. नेक्स्ट आहे अँटोनिम्स बघा प्रेज आणि ग्लोरिफाय. प्रेज करणे म्हणजे त्याची स्तुती करणे, ग्लोरिफाय करणे म्हणजे त्याला प्रकाश होतात आणणे त्याला. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्झोनरेट. एक्झोनरेट म्हणजे काय? एक्झोनरेट म्हणजे काय? टू क्लिअर फ्रॉम ब्लेम ऑर गिल्ट. ठीक आहे. म्हणजेच काय? एखाद्याला त्याच्यावर असलेल्या आरोपापासून गिल्टपासून त्याला मुक्त करणे अशा पद्धतीनं. म्हणजे मराठीत त्याला आपण निर्दोष ठरवणे म्हणतो. एखाद्याच्या याच्यावरचे जे ब्लेम असतो, जो कुठे गुन्हा वगैरे जर असेल तर तो क्लिअर करून टाकणे त्याला आपण एक्झोनरेट करणे असं म्हणतो. सिनोनिम्स बघा ॲक्विट करणे आणि ॲब्झॉल्व करणे. ठीक आहे. अँटोनिम्स आहेत त्याचे एखाद्याला ब्लेम करणे, ॲक्यूज करणे, दोषी ठरवणे. ठीक आहे. नेक्स्ट आपली आज वन वर्ड आहे. ठीक आहे. पॉलिगॅमी. पॉलिगॅमी म्हणजे काय? पॉलिगॅमी हा शब्द बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारलेला आहे. IMP वर्ड आहे. हॅव्हिंग मोर दॅन वन स्पाऊस ॲट द सेम टाईम. म्हणजे एकाच वेळी अनेक स्पाऊस असणे म्हणजे जोडीदार असणे त्याला म्हणतात पॉलिगॅमी. म्हणजे मराठी अर्थ बघा अनेक किंवा किंवा मराठी शब्द आहे बहुपत्नीत्व. ठीक आहे. एक नसता त्याला अनेक पत्नी असतात, अनेक त्याला जोडीदार असतो असं पॉलिगॅमी आता होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲक्रोफोबिया. ॲक्रोफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ हाईट्स. म्हणजे ॲक्रो हा जो रूटवर आलेला आहे तर हा रिलेटेड असतो हाईटशी. ठीक आहे. ॲक्रो हा रिलेटेड आहे हाईटसोबत. ठीक आहे. मराठीत त्यासारखेला उंचीची भीती वाटणे. मराठी शब्द उंचावरून असल्याची भीती. ठीक आहे. नेक्स्ट आहे लेअर. लेअर म्हणजे काय?
लेअर म्हणजे काय, अ वाईल्ड ॲनिमल्स रेस्टिंग प्लेस म्हणजे जनावरांचं विश्रांतीचं ठिकाण म्हणजेच गुहा, त्याला आपण मराठीत म्हणतो. लेअर म्हणजेच गुहा. IMP वर्ड आहे, एक्झाममध्ये विचारलेलं. ठीक आहे. नेक्स्ट आहे युक्सोरिसाईड. युक्सोरिसाईड म्हणजे काय, किलिंग ऑफ वन्स वाईफ. आपण आधीच्या सेशनमध्ये बघितलं, साईड म्हणजे काय, कट करणे किंवा आत्महत्या करणे या पद्धतीमध्ये. ठीक आहे. तर याचा अर्थ होता युक्सोरिसाईड म्हणजे काय, तर आपल्याच पत्नीचा खून करणे, आपल्या पत्नीची जो हत्या करतो त्या कृत्याला आपण युक्सोरिसाईड असं म्हणतात इंग्रजीमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर म्हणजे काय, अ पर्सन अपॉइंटेड टू सेटल अ डिस्प्यूट म्हणजे दोन प्रकारच्या भांडणामध्ये सोडवण्याचा जो प्रयत्न करत असतो तो आर्बिट्रेटर. ठीक आहे. म्हणजे मध्यस्थ करणारा, तंट सोडवणारा, भांडण सोडणारा, पंच किंवा मध्यस्थ या पद्धतीमध्ये. ठीक आहे. चालेल, आपलं सेशन आज इथे संपत आहे. थँक्यू एव्हरीबडी.